श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे काम बंद आंदोलन करीत आपली डंपर व हायवा थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात आणून शासनाविरोधात करण्यात आली निदर्शने। विविध मागण्यांसाठी धुळे जिल्हा गव्हर्नमेंट महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन तर्फे करण्यात आले एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन। ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात ह्युमन क्लब समोर करण्यात आले धरणे आंदोलन। राज्य परिवहन महामंडळात कार्यरत दिव्यांग कर्मचाऱ्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आमरण उपोषणाचा इशारा। आणि मालपूर येथे श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांची कोट्यावधी रुपयांची देयके थकल्यामुळे धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे काम बंद करीत आपली डंपर हायवा थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात आणून शासनाविरोधात निदर्शने करण्यात आली। महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांची 650 कोटींची देयके थकल्यामुळे धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे काम बंद करीत आपली डंपर हायवा थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात आणून शासनाविरोधात निदर्शने करीत अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की गेल्या 2-3 वर्षापासून ठेकेदारांची कोट्यवधी रुपयांची बिले प्रलंबित आहेत। जवळपास सर्वच ठेकेदारांनी 80 ते 100% काम पूर्ण केले आहे, परंतु शासनाकडून अवघा 8 ते 10% निधी दिला जातो। गेल्या 2-3 वर्षांपासून विकास कामांसाठी निधीच उपलब्ध नसल्याने कर्ज काढून विकास कामांना हातभार लावणारे ठेकेदार आर्थिक संकटात सापडले आहे। सिमेंट, स्टील, डांबर आणि इतर बांधकाम साहित्याचे पैसे पुरवठादारांना देऊ शकत नसल्याने ठेकेदारांना विकास कामे बंद करावी लागत आहेत। शासनाकडून तुटपुंजा निधी पाठवला जातो। 100 रुपयांचे काम केल्यावर 8-10 रुपये शासनाकडून दिले जातात। अशा धोरणामुळे ठेकेदार आर्थिक संकटात सापडले आहेत। विकास कामांचा निधी शासनाकडे वेळोवेळी मागणी करून देखील नसल्याने हे ठेकेदार कर्जबाजारी झाले आहेत। शेतकऱ्यांप्रमाणेच ठेकेदारांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे। त्यामुळे शासनाने विकास कामांसाठी निधी त्वरित अदा करावा। धुळे जिल्ह्यात साधारणपणे 150 ते 200 ठेकेदार शासनाचे विकास कामे करतात। प्रत्येक ठेकेदाराची 10 लाखापासून तर 10 कोटी पर्यंतची बिले शासनाकडे थकली आहे। त्यामुळे या महिन्याच्या अखेरपर्यंत ठेकेदारांची रोख बिले अदा करावीत, अन्यथा विकास कामे थांबवण्यात येतील, असा इशारा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने दिला आहे। विकास कामांची देयके न मिळाल्याने असोसिएशनने 2 प्रमुख मागण्या केल्या आहेत। कामास निधी उपलब्ध नसल्याने बिले न मिळाल्याने कामासाठी कुठल्याही प्रकारचा दंड न लावता भाववाढीसह एकतर्फे मुदतवाढ द्यावी, कामासाठीचे डिपॉझिट अनामत रक्कम वरील परत मिळावी। आजच्या आंदोलनात धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष संदीप महाले, सचिव प्रकाश पांडव, दीपक बांबरे, तुषार रंदे, अशोक देसले, बाळासाहेब बदाने, VN राजपूत, पुरुषोत्तम कोतकर, केदार जोशी, विजय चांडक, राहुल सोनवणे, पंकज अग्रवाल, अजय कटारिया, शीतल नवले, मिलिंद मुडावतकर, उमेश अग्रवाल, दीपक ऐरे, नंदकिशोर सोनवणे, निलेश जाधव, विजय गवळी, किशोर पाटील, यन्यू बदाने, AB वाघ, अनुप अग्रवाल, संजय पाटील, केशव दाकड यांच्यासह ठेकेदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यापासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रलंबित बिले मिळत नाही। वेळोवेळी शासनाला पाठपुरावा करून आजपर्यंत 5%, 8% अशी निधी वितरित केली, तरी आमची मागणी 80% कामं पूर्ण झाली आणि तुम्ही 5% आणि 8%वर वळवण करता, तर आमची देयके ही 100% प्रमाणात निघालीच पाहिजे व याच्यापुढे कामावर जर 100% नियोजन नसेल आर्थिक, तर तुम्ही कामं काढायची नाही आणि याच्यापुढे आम्ही टेंडरचीही होळी करू। याच्यापुढे तीव्र आंदोलन होईल। धुळे जिल्हा गव्हर्नमेंट महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन तर्फे विविध मागण्यांसंदर्भात धुळे जिल्हा रुग्णालयाच्या आवारात एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन करीत शासनाचे लक्ष वेधण्यात आले। धुळे जिल्हा गव्हर्नमेंट महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन तर्फे विविध मागण्यांसंदर्भात जुने जिल्हा रुग्णालयाच्या आवारात एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन करीत शासनाचे लक्ष वेधण्यात आले। याबाबत अधिक माहिती अशी की सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन यांनी दिनांक 31/12/2024 रोजी सन 2024-25 निवड सूची वर्षात पदोन्नती कारवाई जलद गतीने करण्याबाबत परिपत्रक काढले असून मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसाच्या कार्यक्रमात सर्व राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांची पदोन्नतीची कारवाई जलद गतीने करण्याबाबत निर्देश दिले आहेत। परंतु वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे सेवा प्रवेश नियम मंत्रालय स्तरावर प्रलंबित असल्या कारणामुळे परिचर्या संवर्गातील सर्वकष पदांची पदोन्नती मागील अनेक वर्षापासून रखडलेली आहे। यामध्ये प्रामुख्याने पाठ्यनिर्देशिका तसेच विभागीय परिसेविका, सार्वजनिक आरोग्य निर्देशिका, सहाय्यक अधिसेविका,
अधिसेविका या पदांची देखील पदोन्नती रखडलेली आहे. पदोन्नती या सेवा ज्येष्ठतेच्या आधारेच काढावी ही संघटनेची आग्रही भूमिका आहे. संघटनेतर्फे अनेक वर्षापासून या पदाच्या पदोन्नतीसाठी पत्रव्यवहार तसेच बैठकीद्वारे चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केलेला असूनही सदर पदोन्नत्या प्रलंबितच आहे. त्यामुळे परिचर्या संवर्गामध्ये संतप्त भावना निर्माण झालेल्या आहे. त्यामुळे दिनांक 20/2/2025 रोजी गुरुवारी एक दिवसाचे काम बंद आंदोलन करण्यात येऊन लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. यावेळी धुळे जिल्हाध्यक्ष प्रतिभा घोडके, उपाध्यक्ष अमरजित पवार, सचिव सुवर्णा सूर्यवंशी, सिद्धार्थ शिंदे, मनोदया लोंढे, कविता सरदार, मनीषा कुलकर्णी, निलेश चावरे, ओंकार बसवाल, महेंद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नमस्कार, मी प्रतिभा घोडके, जिल्हा अध्यक्ष, परिचारिका संघटनेची जिल्हा अध्यक्ष. आज दिनांक 20 फेब्रुवारी रोजी आम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत त्यासाठी एक दिवसाचा 24 तासाचा आम्ही संप पुकारला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर आमच्या मागण्या ज्या आहेत, ज्या पाठ्यनिर्देशक आहेत त्यांचं पदोन्नती होणं गरजेचं आहे. PBBSc झालेले जे आमच्या अधिपरिचारिका आहेत तर त्यांचं प्रमोशन होणं गरजेचं आहे. त्यानंतर आमच्या ज्या नवीन लागलेल्या अधिपरिचारिका आहेत तर त्यांच्यासाठी सेवा नियमित केलेल्या नसून त्यासाठी शासन परीक्षा घेत आहे. त्या परीक्षा त्यांच्या रद्द केल्या पाहिजे. त्यानंतर शासनाने जी परिचर्या भत्ता असतो जो केंद्राला लागू आहे त्या केंद्राला लागू असलेल्या सर्व भत्ता आम्हाला तो लागू करावा व अशा अनेक इतर मागण्या आमच्या आहेत. तर शासनाने त्या मान्य कराव्यात, अन्यथा बेमुदत संपाचा इशारा शासनाला देण्यात येत आहे. धन्यवाद. रुग्णांची हेळसांड होणार नाही यासाठी आम्ही आधीच जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदन दिलेलं आहे आणि यासाठी त्यांनी त्यांच्या स्तरावर नियोजन केलेलं आहे. रुग्णांची कुठल्याही प्रकारची हेळसांड होणार नाही. आणि आता एवढ्यातच आम्हाला एक रिक्वेस्ट आली की सिस्टर ऑपरेशन थिएटरमध्ये पेशंट घेण्यात येत आहे तर त्यासाठी स्टाफ पाठवा. तर रुग्णसेवा ही रुग्णाची हेळसांड होऊ नये म्हणून त्वरित आम्ही आमच्या एका ब्रदरला तिथे पाठवलेलं आहे. ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्यायाबाबत केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यासोबत अनेकदा सकारात्मक चर्चा होऊन न्याय मिळत नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय ओबीसी महासंघ धुळेतर्फे शहरातील क्युमाइन क्लब समोर धरणे आंदोलन करीत निवेदन देण्यात आले. ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्यायाबाबत केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यासोबत अनेकदा सकारात्मक चर्चा होऊन देखील कोणत्याही प्रकारची कारवाई होऊन न्याय मिळत नसल्यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने शहरातील क्युमाइन क्लब समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात राज्यात त्वरित जातनिहाय जनगणना करावी, नवीन केंद्रीय ओबीसी मंत्रालयाची स्थापना करावी, नॉन क्रिमिलेअरची मर्यादा 15 लाखांपर्यंत वाढवावी, अनुसूचित जाती जमाती व इतर मागास वर्गांसाठीचे 50% आरक्षण रद्द करावे, लोकसभा व विधानसभेत ओबीसी आरक्षण लागू करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी ओबीसी महासंघाचे विभागीय अध्यक्ष भटू चौधरी, खानदेश तेली समाज मंडळाचे मार्गदर्शक पोपटराव डोंगर चौधरी, खानदेश तेली समाज मंडळाचे अध्यक्ष कैलास चौधरी, सचिव रवींद्र चौधरी, उपाध्यक्ष जयवंत चौधरी, धुळे शहराध्यक्ष राजेंद्र चौधरी, उपाध्यक्ष किशोर चौधरी, बालचंद्र चौधरी, नंदुलाल चौधरी, जगन्नाथ चौधरी, राजेंद्र चौधरी, मनीषा चौधरी, श्याम चौधरी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खानदेश तेली समाज धुळे, समता परिषद व समस्त ओबीसी अखंड ओबीसी महासंघाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आज आम्ही एक दिवसासाठी धरणं आंदोलन करत आहोत. धरणं आंदोलन करण्याचा हे असं की आम्ही मागच्या काळात सरकारशी जेव्हा चर्चा केली त्यावेळेस त्यांनी आम्हाला शब्द दिला, परंतु तो शब्द काही त्यांनी पूर्ण केला नाही व त्या ज्या मागण्या आहे त्या प्रलंबित आहेत. त्याच्यासाठी आम्ही आज हे आंदोलन करतो आहे. उदाहरणार्थ मागण्या ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. ओबीसी मुलींसाठी आवश्यक या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह उभारण्यात आले पाहिजे. ओबीसी विद्यार्थ्यांना 100% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी. महाज्योती विभागीय कार्यालयाची स्थापना करण्यात यावी. महाज्योती आधार योजना रक्कम त्वरित विद्यार्थ्यांच्या खात्यावर टाकण्यात यावी. नॉन क्रिमिलिअरची मर्यादा 15 लाखावर करण्यात यावी, त्याची मर्यादा वाढवण्यात यावी व लोकसभा व राज्यसभेमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण लागू करण्यात यावं. या मागण्यासाठी आज आम्ही येथे समस्त ओबीसी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन द्यायला आलं आहे. जर हे राष्ट्रपतींना केंद्र सरकारलाही आम्ही या माध्यमातून
दिलेलं आहे निवेदन. आणि जर हे सरकार आमच्या मागण्यांवरती विचार करत नसेल तर येत्या काळात आम्हाला तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावं लागेल. व आज जे आंदोलन होत आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच टायमाला पूर्ण महाराष्ट्रात आंदोलन होत आहे, धरणे आंदोलन होत आहे. धुळे राज्य परिवहन मंडळात कार्यरत दिव्यांग कर्मचारी अमृत जाधव यांच्यावर कार्यालयीन कामकाजासाठी अन्याय होत असल्याने त्यांनी निवेदनाद्वारे आमरण उपोषणाचा इशारा दिला. धुळे राज्य परिवहन महामंडळात कार्यरत अमृत रमेश जाधव या दिव्यांग कर्मचाऱ्यावर कार्यालयीन कामकाजासाठी होणारा अन्याय थांबवावा, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा जाधव यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबत त्यांनी विभाग नियंत्रक यांना दिनांक 30/12/2024 रोजी पत्र देऊन विनंती केली होती, परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनिल जाधव यांना प्रधान सचिव यांच्याकडे 10 जानेवारी 2025 रोजी पत्र दिले होते. त्यावरही कारवाई न झाल्याने अमृत जाधव यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. नमस्कार, मी अमृत रमेश जाधव. मी विभागीय कार्यालय एस टी महामंडळ धुळे येथे कार्यरत आहे. मी एक दिव्यांग कर्मचारी असून अनुसूचित जातीतील कर्मचारी आहे. मला प्रशासनाकडून अत्यंत मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. आमचे जे विजय गीते साहेब आहेत विभाग नियंत्रक, यांना मी मागच्या 3 महिन्यापासून भेटत आहे की साहेब, मी एक दिव्यांग कर्मचारी आहे, मला वारंवार उठबस होत नाही. आस्थापना शाखेमध्ये माझ्याकडे 400 सर्व्हिस बुकचं कामकाज आहे, वारंवार उठबस करावी लागते. तरी मी वर्षभर केलं कसं तरी, पण आता मला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही वारंवार उठबस करू नका, तुम्ही जर केली तर तुमचं कंबर आयुष्यभर कामातून जाईल आणि तुम्हाला उभं राहता येणार नाही. कारण एक की मला पोलिओ आहे. म्हणून मी साहेबांना विनंती केली, सप्टेंबर-ऑक्टोबरच विनंती करतो की साहेब माझी बदली करून द्या. परंतु साहेब म्हणतात बघू, परंतु त्यांनी आजपर्यंत केलेली नाही. शेवटी त्यांनी प्रवीण पाटील जे आमचे विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी आहेत यांच्याकडे पाठवलं व त्यांनी आमच्यासोबत आरीडावी केली की तुम्हाला आम्ही ऑर्डर देऊ, पण ती ऑर्डर आम्ही तुम्हाला दाखवणार नाही, तुम्ही त्याच्यावर सही करावी लागेल. मग ती ऑर्डर न बघता सही कशी करावी, त्यांनी काहीही लिहून घेतलं असेल. म्हणजेच एका दिव्यांग कर्मचाऱ्याला, अनुसूचित जातीच्या कर्मचाऱ्याला यांनी फसवण्याचा मार्ग अवलंबलेला दिसतो. आणि याचं एकच कारण आहे की अनेक कर्मचाऱ्यांच्या 6-6 महिन्यात बदल्या झालेल्या आहेत, परंतु मला 1-1.5 वर्ष होऊन देखील माझी बदली झालेली नाही. म्हणजे याचाच अर्थ 6-6 महिन्यात बदल्या करणं कायदेशीर नियम नाही. याचा मागे एकच कारण आहे, एक तर कायदेशीर बदली होते किंवा एक अर्थशास्त्राची बदली होते. अर्थशास्त्राचा नियम असा एक मागणी आणि पुरवठा, जेव्हा तुम्ही बदलीची मागणी करणार तेव्हा त्या मागणीच्या बदल्यात तुम्हाला काहीतरी पुरवठा करावा लागेल, म्हणजे आर्थिक मदत त्यांना द्यावी लागेल, तेव्हाच ते बदल्या करतील. अशा प्रकारे हा दुसरा नियम इथे लागू होतो. म्हणून हा तिथं भोंगळ कारभार व भ्रष्टाचार चालू आहे व हा भ्रष्टाचार त्वरित संपवण्यात यावा व एका दिव्यांग व अनुसूचित जातीच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा अशी विनंती. अन्यथा मला जर न्याय मिळाला नाही तर मी माझ्या वृद्ध आई जिला बीपीचा त्रास आहे, ती जास्त तिला तब्येत बरी नाही, माझे वडील आहेत अपंग आहेत 80%, ते सुद्धा जास्त त्यांचं होत नाही, त्यांचा खूप खर्च आहे माझ्यावर आणि मी जर नसतो तर त्यांना कोण सांभाळेल. म्हणून मी माझ्या आईवडिलांसोबत सामूहिक आत्महत्या करेल आणि याला सर्वस्वी विजय गीते साहेब विभाग नियंत्रक धुळे आणि प्रवीण पाटील साहेब विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी रापो धुळे हे जबाबदार राहतील. तसेच महाराष्ट्र शासन व एस टी महामंडळ जबाबदार राहील अशी मी सगळ्यांना विनंती करतो, याची दखल घ्यावी. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील श्री गजानन महाराज मंदिर येथे श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील श्री गजानन महाराज मंदिर येथे गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी प्रफुल्ल शास्त्री यांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने गजानन महाराजांचे पूजन करीत 4 जोडप्यांनी आरती करून होम पूजन केले. त्यानंतर श्री गजानन महाराजांना नैवेद्य दाखवून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादात बेसन, भाकर व मिरचीचा ठेचा ठेवण्यात आला होता. महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. धुळे जिल्ह्यातील आणि सिंदखेडे तालुक्यातील मालपूर गाव या पुण्यनगरीमध्ये गेल्या 3 मार्च 2024 रोजी श्री संत गजानन महाराज मंदिराची प्रतिष्ठापना झाली. होम हवनाद्वारे पंचकृषीतील सर्व लोकांना भंडारा देऊन पूजा अर्चा आणि सर्व विधी सोहळ्यात श्री गजानन महाराजांची मूर्तीची प्रतिष्ठापना राऊनगर या ठिकाणी करण्यात आली. आज मंदिराला 1 वर्ष पूर्ण झाला आणि वर्धापन दिवस आज गजानन महाराज प्रगट दिन या दिवशी अतिशय उत्साहाने आणि सकाळी 5 जोडप्यांद्वारे श्री गजानन महाराजांना पंचामृताद्वारे महाअभिषेक करण्यात आला आणि आज
संपूर्ण गाव आणि परिसराला गेल्या 10 वाजेपासून तर 2 वाजेपर्यंत महाप्रसादाचा लाभ अर्थात श्री गजानन महाराजांना प्रिय असलेले पिठलं, भाकरी आणि शिरा असा महानैवेद्य अर्पण करून सर्व गाव आणि परिसरातील लोकांना भंडाऱ्याचा लाभ देण्यात आलेला आहे. धन्यवाद. हो, संत कबीरदास कहते हैं, लेने को हरिनाम है, देने को अन्नदान, तरने को लीनता है और डूबने को अभिमान. तुलसी इस संसार में रत्न है सार. तर ते 5 प्रकारचे रत्न आहेत. एक संत मिलन, हरिकथा, दया, दान आणि उपकार. हे ज्याला कळालं तो सर्व गुण संपन्न असा मनुष्य प्राणी झाला आणि त्याला या जगात काय आहे आणि काय नाही हे सर्व ज्ञान होतं आणि ज्ञात झालं की तो महापुरुष होतो असं अभंगवाणी म्हणते. जय गजानन. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे काम बंद आंदोलन करीत आपली डंपर व हायवा थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात आणून शासनाविरोधात करण्यात आली निदर्शने. विविध मागण्यांसाठी धुळे जिल्हा गव्हर्नमेंट महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन तर्फे करण्यात आले 1 दिवसीय लाक्षणिक आंदोलन. ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात क्युमॅन क्लब समोर करण्यात आले धरणे आंदोलन. राज्य परिवहन महामंडळात कार्यरत दिव्यांग कर्मचाऱ्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आमरण उपोषणाचा इशारा. आणि मालपूर येथे श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.